संमिश्र राहिलं हे षटक. समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत समालोचनाच्या दुनियेतील लिटिल मास्टर प्रशांत आदवडे सर जोडले गेले, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष पाटील सर जोडले गेलेत. आणि आपण आज प्रशांत गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आज प्रवीण गायकवाड सरांना देखील ऐकणार आहोत. पहाडी आवाजाचे जादूगर, वेलकम. नो बॅक टू क्रिकेट. पहिला बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत, भरपूर एलिव्हेशन. राजू पाटलेने झेल घेतला असं वाटतंय, परंतु इथे तपासणी होईल. पहिल्याच बॉलवर येस अंपायर सिग्नल, ओ युटी आउट, बॅक टू दी पवेलियन गॉन. दुसरा धक्का बसतोय. पहिल्याच बॉलवर फुटवर्क नव्हतं, थोडस मागे गेला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, भरपूर एलिव्हेशन आणि त्यानंतर सुरेख झेल इथे टिपला गेलाय. राजू पाटे तेवढा चांगला खेळाडू आहे. आणि आता दुसरा धक्का बसलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 13-13, 2 गडी बाद. अमराज मृत्युंजय कोथरूड हा संघ नेहमी चर्चेचा विषय राहिलाय, परंतु सर्वाधिक चर्चा राहिली या स्पर्धेची आई श्री चषक 2024. आणि आपण पावसाच्या दिवसांमध्ये पाहत असतो, एखाद्या वेकेशनसाठी आपण सुट्टीसाठी जात असतो, हिरवगार असं निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं असतं, परंतु या मैदानात दाखल झाल्यानंतर पहा, अतिशय दर्जेदार असं आयोजन आहे आणि तेवढंच चांगलं क्रिकेट आज आपण पाहतोय. अमराज मृत्युंजय कोथरूड या संघाची मी चर्चा करत होतो. ऋषीदादा झोरी त्यांच्या बरोबरने त्यांचे संपूर्ण टीममेट सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना या स्पर्धेत देखील दाखल झाला संघ. आणि ज्यावेळी मनीष पाटील सरांनी नाणेफेकीचा कॉल घेतला त्यावेळी चर्चा तिथे रंगली होती की आम्ही ते पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणार आहोत, अर्थातच कुणाल स्पोर्ट्सने. नो बॅक टू क्रिकेट. तुषार बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न, अनप्रेडिक्टेबल डिलिव्हरी, चांगला बाउन्स प्राप्त झाला, पण लॉंग स्टॉपला बॉल चाललाय आणि ते एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते, थ्रो थोडासा खराब. अंपायर सिग्नल 22. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 नियम वापरले जातात आणि त्यामध्ये नियम क्रमांक 23 मध्ये तुम्ही 22चा उल्लेख करू शकता आणि तो 22चा उल्लेख इथे केला गेला पंचांच्या माध्यमातून. त्याचबरोबर धावसंख्येला आकार मिळेल. धावा झालेल्या आहे 16, 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला तुषार, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मयूर. लेफ्ट मोठी विकेट. फुलेलींचा बॉल यावेळी कटर होता, फटका फसलाय. प्ले डाऊन दी बॉल पकडलाय झेल, आणखीन एक धक्का बसेल. तिसरा धक्का तुषारला परतावं लागतंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा, 3 गडी बाद. खराब टेम्परामेंट. कटरच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला संयम दाखवणं गरजेचं आहे. टी फॉर टेम्परामेंट जे गरजेचं राहिलं. आणि ते खराब फटका विथ टर्न खेळला, परंतु टायमिंग झालेलं नव्हतं आणि त्यानंतर सुरेख झेल तिथे टिपला गेलाय. तिसरा धक्का बसतोय कुणाल स्पोर्ट्सला. कुणाल स्पोर्ट्स फाउंडेशन 15 धावांवर. गोलंदाजी चांगली राहिली आहे. आज वरुण राजा नाहीये, पावसाच्या हलक्या सरी आपल्याला अपेक्षित असतील, परंतु दुसऱ्या बाजूला भागीदारी गरजेची आहे. आयुष्याच्या प्रवासात उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी महत्वाची आहे. आणि आता कुणाल स्पोर्ट्स फाउंडेशनला ती भागीदारी बनवावी लागेल, कारण 3 गडी त्यांची बाद झालेली आहे. संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय आणि इथून चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण आयुष्याच्या प्रवासात जेव्हा सर्व काही संपलंय असं वाटतं ना, तिथून नवीन सुरुवात करावी आणि ती सुरुवात अशी करावी की तुमच्या पराभवाची वाट पाहणारे तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत. आणि आता या मॅच मध्ये कुणाल स्पोर्ट्स फाउंडेशनला तेच तर करावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. कॉम्बॉक्स मध्ये या मॅच दरम्यान आमच्यासोबत लिटिल मास्टर ऑफ कमेंट्री प्रशांत आदवडे सर जोडले जातात. या सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत है. थैंक यू गोपी. पहले तो आपका स्वागत है क्योंकि आज ग्रैंड फिनाले का दिन और आज आपकी आवाज़ हमारे सारे दर्शक सुनेंगे. प्रवीण गायकवाड़ हमारे साथ जुड़ने वाले हैं और उनका भी स्वागत. हमारे कॉम्बॉक्स में वो भी पहुंच चुके हैं. इस बार बैकफुट पे जाके ऑन साइड पर खेल दिया अच्छा स्ट्रोक और खिलाड़ी बॉडी पे तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 16. मनीष पाटिल जिनकी आवाज़ कल से आपने सुनी है, और मनीष आपका भी स्वागत. प्रतियोगिता का आज का बहुत ही महत्वपूर्ण दूसरा दिन. काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए, सभी का स्वागत है. गेंदबाजी का बागडोर संबंध में गेंदबाज मयूर. टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली, बहुत अच्छी गेंद थी. और कहते ना कि गोपी हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी. लेन तो लाइन पर निर्भर है गेंदबाज मयूर. अच्छी गेंदबाजी करे. बल्लेबाजों की बात करें तो विश्वास और
संघर्ष मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे अच्छा कैच का और मयूर को सफलता मिली है। तीसरे विकेट का पतन होता हुआ। काफी इंपॉर्टेंट मैच है और सामने एक बड़ी टीम है, खास करके टेनिस क्रिकेट और रबर क्रिकेट में हमराज मृत्युंजय ने बहुत ही अच्छा प्रदर्शन हमेशा किया है, तो उनके ऊपर सबकी निगाहें रहेगी। और आज जब राज रंधे का कप्तानी कर रहे हैं अपोलो टीम की, तब इन्होंने कहा कि महाराष्ट्र की एक प्रोपेस्ट टीम जो युवा खिलाड़ियों के लिए मौका देती है, वो टीम मैदान के अंदर है जिसका बोलबाला पुण्य नगरी में भी है। तो आज इनके खिलाफ आपको रन तो बनाने पड़ेंगे। स्कोर फिलहाल अगर देखो तो 16-16 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला। मी याआधीच सांगितलं होतं की पार्टनरशिप गरजेची राहील, भागीदारीला महत्व आहे, परंतु त्यानंतर तेवढासा संयम दाखवलेला नाहीये। Check, check, check. Hello, check. Hello, 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 check.
आहोत. आयोजकांच्या माध्यमातून चांगलीच मेहनत या स्पर्धेला घेतली गेलेली आहे. आईश्री प्रतिष्ठानच्या वतीनं हे दुसरं पर्व आपण पाहतोय आणि खास बाब सांगायची झाली तर प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद, मग तो tenniscricket.in च्या YouTube वाहिनीवर म्हणा किंवा या मैदानावर म्हणा, तो प्रतिसाद सातत्याने वाढत चाललेला आहे. या अगोदर आपण खूप चांगला आढावा घेतला गोपी जाधव सरांच्या मुखातून आणि प्रशांत आदवडे सरांच्या मुखातून, आणि पहिल्या डावामध्ये 38 धावा कुणाल स्पोर्ट्स फाउंडेशन शिवणे या संघाला बनवता आल्या आणि 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन बॅटर्स मध्ये ज्यामध्ये वासिक आणि वासिकच्या सोबतीनं महेश हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. तर बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. 39 धावांची गरज आहे. 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा सामना आपण पाहणार आहोत श्रीतेज 11 वर्सेस समर 11 एरवडा. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. टॉसची प्रक्रिया वेळेत झाली पाहिजे आणि टॉस जेव्हा होईल आपली प्लेइंग लिस्ट सुद्धा अपडेट करायची आहे. या सूचनेकडे प्रामुख्याने लक्ष घाला. प्रत्येकाला हायलाईट व्हायचं आहे आणि tenniscricket.in वर तुम्हाला जर तुमचं नाव पाहायचं असेल तर ते नाव आमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्याचमुळे टॉस नंतर तुम्हाला टीम लिस्ट अपडेट करायचीच आहे, लक्षात घ्या. तर 39 धावांचं लक्ष आहे. शैलेश निवंगणे सरांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. वेलकम, गुड मॉर्निंग. तर महेश आणि वासिक हे दोन फलंदाज, महेश नानगुडे या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळाल्या. मला अजूनही घोडबंदर धमाका चषकाची आठवण होते, ज्यावेळेस काय तुफानी फलंदाजी महेश नानगुडेची आपण पाहिली होती. आणि फक्त एकच स्पर्धेचा उल्लेख करून चालणार नाही, कित्येक स्पर्धांमध्ये त्यांनी तसाच पराक्रम नोंदवलेला आहे. वासिकचा हा एक कलात्मक फटका ऑन साईडला बॅकलिपला खाली घेऊन फक्त बॉलला टर्न केलंय आणि क्षेत्ररक्षकांची पडझड पाहायला मिळते. काऊ कॉर्नर लॉंग ऑन मिड विकेटला तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेला आहे. वासिकला देखील डावलून चालणार नाही. एक हरहुन्नर स्ट्रायकर बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्या ख्यातीप्रमाणे त्यांचा खेळ सुद्धा सातत्याने बहरत चाललेला आहे. हो, यावेळेस थोडं नियंत्रण चुकलं होतं. पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे उडवण्याचा प्रयत्न, विकेट किपर चुकले, बॉल मागे जातोय, शॉर्ट स्टॉपला अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव होते पूर्ण. संधी चालून आली होती पण संधी आपल्या संघाच्या नाव चेक चेक. धावसंख्या झालेली आहे 3. महेश नानगुडे यांच्या 2023 आणि 2024च्या एका हंगामामध्ये जवळपास 5000 धावा त्यांनी आपल्या नावावर केलेल्या आहेत. तर एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड महेश नानगुडेचा, चांगलं करिअर त्यांनी आता सुरू केलेलं आहे. सरळ बॅटचा वापर, बॉल करतो हवाई सफर, स्ट्रेट लॉंगर क्लिअर, बॉल थेट मैदानाच्या पार, षटकार. जसा मी उल्लेख केलेला आहे की ख्याती प्रचंड आहे आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे यांनी दिली. अतुल यांचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अतुलच्या वतीने खर्च झालेले आहेत 9 धावा, सिंगल डिजिट. हा ब्लाइंड स्विंग होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल, ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न. आता ड्रिल करून दाखवतात की बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. हे ओळखणं गरजेचं आहे की आपण कुठला पर्याय वापरू शकलो असतो तर ती बेटरमेंट असते पुढच्या स्ट्रोकसाठी. बघा यावेळेस परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन, पंच करताना बॉलला थेट पाठवलंय, डीप कव्हरची मारायच्या पार. चांगलं एक्झिक्युशन, चांगलं टायमिंग, टॅलेंट, षटकार. जशी मी चर्चा केली होती की बेटरमेंटसाठी तुमच्याकडून काय चुकलंय ते तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे. तर 2 कॅप्टन श्रीतेज 11 आणि समर 11 एरवडा, दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो, आज 9 सामने पूर्ण करायचे आहेत आणि आपण देखील सुज्ञ आहात. आपणास ठाऊक आहे की वेळापत्रक संपन्न होण्यासाठी वेळेवर येणं आवश्यक आहे. तर दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं. श्रीतेज 11 आणि समर 11 एरवडा, प्लीज बी रेडी फॉर टॉस. स्कोर झालेला आहे 15 रन्स ऑन बोर्ड. अराउंड